तर हा आहे कोकणातील भटकंतीमधला भाग दुसरा, गणपतीपुळे दर्शन. मित्रांनो, समुद्राच्या साक्षीने दर्शन देणारा गणपती तुम्ही कधी पाहिला आहेत का? नाही? चला तर मग लगेचच सुरुवात करूया आपल्या या नवीन भटकंतीला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भोलेनाथ. मी सह्याद्रीपुत्र विशाल जुंगरे स्वागत करतो तुमचं नवीन एका या भटकंतीमध्ये. आता घरात बॅग ठेवली आणि लगेच निघालो थेट नदीकडे जायला. आता गावात माणसं तर दिसत नव्हती, पण ही गुरं त्यांच्या कामाला निघाली होती. पण गाईज खरंच सांगतो, आयफोनची क्लॅरिटी नाही तर इथलं वातावरणच तसं आहे, म्हणजे एवढं स्वच्छ आहे. गाईज आता आपल्याला याच्यामध्येच स्नान करायचं आहे. स्नान करून एकदम फ्रेश व्हायचं आहे. तर चला. तर आपला हा पहिला माणूस उतरलाय पाण्यामध्ये. आवाज येतोय पोवायला, आवाज येतोय पोवायला, 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 पोवायला. हे प्रभू, हे प्रभू. तर कोकणामध्ये आलोय आम्ही, आणि कोकणामध्ये आल्यानंतर ह्या पाण्यात आम्ही पोहलोय. खरंच कोकणी माणूस जे सांगत असतो नेहमी कोकणामध्ये, जसं आता आम्ही घाटी आहे, घाटावरती पण हे असं वातावरण असतं. कोकणातलं वातावरण खरंच थोडं वेगळं आहे, भारी. कोकणी माणूस हे या लवकर, चला हे चला या लवकर. तर फायनली एंट्री झाली सगळ्यांची, आणि आता आपण निघालोय रत्नागिरी फिरायला. सर्वात अगोदर जाणार आहे आपण गणपतीपुळे, त्याच्यानंतर आरेवारी बीच, असे 2 प्लॅन तर फिक्स आहेत. त्याच्यानंतर आपले ड्रायव्हर सारथी जे सांगतील तशा पद्धतीनं पुढचा प्लॅन होईल. तर ही बाकीची मंडळी पुढे मी बसणार आहे. पहिल्यांदाच कोकणामध्ये कोकण फिरायला काकांनी पोरींसाठी व्यवस्था केली चांगली, मस्त पाहिजे, मस्त अशा. हे काय तुमच्यासाठी, ह्या मुलींसाठी दिले स्पेशली. हे बसलेत का कम्फर्टेबल? अरे कम्फर्टेबल गाडी थांबू आपण, असं काय करतोय? कम्फर्टेबल नाही कोणाला दिसणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. डॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन. हा कुठला हायवे म्हणला तुम्ही? हा मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे. कोल्हापूरला गेला हा, आणि हा इकडे पाटी गोव्याला गेला. गोवा पण जवळच आहे. हा गोवा 250 किलोमीटर. 250 किलोमीटरच आहे. प्लॅन तसा झाला होता, पण आपण आता देवदर्शनाला लागलोय, त्याच्यामुळे आपल्याला आता वेगळ्या गोष्टी बघायची इच्छा आहे. तर आपण आता तिकडे, आणि आता हा सरळ जाणारा रस्ता कोल्हापूर आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा. ओके, म्हणजे आपल्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे. आणि हा रस्ता हा देवरूख. ओके, म्हणजे आपल्याला आता जो गणपतीपुळ्याला जायचं आहे ह्या रस्त्याने जायचं आहे. समोरून जाणाऱ्या ट्रकने एवढी घाण केली. एक ट्रक रस्त्यावरती धूळ करून गेला, आणि आमच्या गायात एक भांडणं करून गेला. ऐकलं काय? हे तू सारखं तू माझी मित्रांनो, माझी जागा बदलली. यावेळेला माझी जागा बदलण्यात आली, आणि मला पाठी कारस्थान करून आमची सीट जी पाडली या लोकांनी. बीजेपी वाला इथंच बसलाय. परशा, जो चांगलं काम करणार त्याच्या हे परशा आहेस कम्फर्टेबल? खाओ माँ कसम.
आजमध्ये लावत नाही पार्किंगला. हा आजमध्ये जाम ट्रॅफिक होतं आपल्याला, मग परत काढताना ना एक ते एक पण चालायला भरपूर आहे ना. थोडस चालायचं आहे. फायनली गणपतीपुळे दर्शनासाठी गणपती बाप्पाच्या मंदिराच्या आसपास आम्ही पोहोचलोय आणि आता सुरू होते आमचा गणपतीपुळेच्या दर्शनाचा प्रवास. मला वाटतं त्याच्या अगोदर मला या गेटमधून क्रॉस करायचं आहे. या रस्त्यातून आलो आहे, ही कमानी आहे, त्या कमानीतून आपल्याला आतमध्ये यायचं आहे. बॅगा वगैरे काढून घ्यायच्या. जाम गर्दी आहे मंदिरामध्ये, कारण गणेश जयंती चालू आहे. गणपती बसले, मागे गणेश जयंती चालू आहे, त्याच्यामुळे गणपतीपुळे म्हटल्यावरती गर्दी तर राहणारच. तीच गर्दी आज आपल्याला दिसते इथं. मग आम्ही सुद्धा या गर्दीचा एक भाग झालो. बाकीच्या लोकांप्रमाणे आम्ही सुद्धा या गर्दीच्या रांगेत उभे राहिलो बाप्पाच्या दर्शनाला. जवळजवळ 1 ते 1.5 तास रांगेत उभे राहून बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मंदिरातून बाहेर निघताना अंगात एक वेगळी ऊर्जा घेऊन निघालो. आता जर या मंदिराचा इतिहास बघायचा झाला तर रत्नागिरी जिल्ह्यातील हे एक सुप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर आहे. सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वी येथे स्वयंभू गणपती प्रकट झाल्याची मान्यता आहे. पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि तेव्हापासूनच हे ठिकाण कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले आहे. मंदिराची खास गोष्ट म्हणजे मंदिर हे समुद्रकिनारी असून बाप्पाची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे, म्हणजेच समुद्राकडे तोंड करून. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला समुद्र, डोंगर आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला भेटतो. फायनली दर्शन झालं आणि आता आरेवारी बीच. परतीच्या प्रवासाला जाताना आता आपले हे 2 मित्र जे एकटेच आज त्यांनी फोटो काढलेत, मला न आवाज देतं. असे माझे 2 मित्र आता शिव्या येत आहेत पण मी देऊ शकत नाही. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखे. कुठे भेटले तर पकडून मारा. अरे पोहल्यावरती भूक लागते माहिती आहे ना. टॉस उडवा. पोहल्यानंतर भूक लागते पाण्यात. पुरी मग त्यांना खाऊ दे की. बघा मग त्यांना वेगळा टाइम दे. अरे बाबा आतमध्ये कोण कोण जाणार आहे स्कोबाला? ज्याला जायचं तो तिथं डिसाईड करेल ना कोणाला जायचं. तिथं बघितलं मेंदू चालत नाही तर आणला का नाही का तो याने मेंदू आणला का नाही मुंबईवर. फायनली गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि आपण चाललोय आरेवारे बीचला. तर प्रतीक आवाज नकोय करू. प्रतीक सध्या कुठे चाललोय आता? माझी इच्छा आहे की आरेवारे बीचला डायरेक्टली जावं, पण प्रतीकच्या बायकोला जेवायचंय, त्याच्यामुळे प्रतीकचं तरी किती एवढ्या हा अंड्या एवढा भात खाणार, पण तेवढ्यासाठी का व्हायना आमच्या अर्धा 1 तास घालवणार. 2 नाही 1 तास काय ना. जर का कोणी जेवलं मग सांगा ना. बरोबर. परत बोल. थांबकी. हा बोल. माझं नाव करून चाललेत ना. हा तिथे जर कोण जेवलं मग सांगेन की काय. नाही मी मेघाचा म्हणजे मेघाचं असं म्हणणं आहे की तिथे जर कोण जेवलं तर त्याचं ऑर्डर ही सांगेल. ठीक आहे बाबा. नाही मेघाचं म्हणणं असं आहे की तिकडे जाऊन कोणतरी जेवला तर मेघा पैसे भरेल सगळ्यांचे. सगळ्यांचं आलं, फक्त माझ्याच पुढ्यात काय दिलं नाही. आम्ही दोघं सगळ्या ह्याच्यापासून वंचित आहे. आमची पल्लवी आणि मी. हॉटेल अद्वैत मस्त जेवण होतं आणि जवळजवळ 2 तासापूर्वी आम्ही बसलो होतो आणि 2 तासापासून आम्ही जेवण जेवत नाही आहे. त्यातला 1 तास तर आम्हाला वेटिंगलाच गेला आणि वेटिंग करून आता जेवण झालं आहे आणि निघायचं. हे लोक तर बोलतात स्कूबा डायव्हिंग. बघू आता. जेवण करून झाल्यावरती आम्ही परत एकदा गाडीत बसलो आणि निघालो आरेवारे बीचवरती जाण्यासाठी.
संध्याकाळची वेळ असल्याने समुद्रात बुडणारा सूर्य बघण्यासाठी आम्ही आता आरेवारे बीचवरती चाललो होतो. अरे मग मला असं शर्ट पाहिजे होता विशाल. मला काय माहिती. तर आरेवारे बीचला चाललोय आम्ही आणि आमच्या सोबत आहेत अक्षय, ज्याने 2 टी-शर्ट एकावरती एक चढवलेत. त्याच्यासोबत आहे आमचा हा रोहित, ज्याला कालपासून सर्दी नावाचा एक प्रकार झालाय. आणि सोबत आहे माझे कपडे घालून हा आपला परशा. आणि नुकतंच लग्न झालेलं आहे. हे 2 जोडपं एकच आहे, पण दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलंय, त्याच्यामुळे एकच जोडपं. आणि ह्यांच्यामध्ये हँडसम बॉय मी. म्हणजे ह्या रस्त्याची खासियतच अशी आहे की हा रस्ता भारत सरकारनं हे केलेलं आहे, मंजूर करून दिलेलं आहे. वाव, लाल लाल काहीतरी सूर्याचा गोळा दिसला मला गाईज. त्याला 10 तास ठेवलं तो त्याला तेच पाहिजे. आमची पोरं कोणाशी पण मस्ती नाही करताना एकदम व्यवस्थित रस्त्याच्या रीतीने चाललेली असताना काही शब्द माझे तोंडातच अडकतात. कारण आता जेवण जेवलं मी सुरमई सोबतच मी पापलेट सुद्धा खाल्लेलं आहे. आणि कुठेतरी त्यांच्या आतमध्ये दोस्ती चालू आहे. अरे हे काय आहे, इथं अशी बसवतात आणि तिकडून येतात का तिकडून बसवतात इकडं आणतात वड. लहान लहान गोळ्यासारखं दिसतंय. आणि मला सांग रोहित, ते काय आहे? अरे विशाल कुठे चाललास? अरे थांब. अरे थांब, आलो. आरेवारे बीचवरती आलोय. खरं तर या बीचवरती खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे की त्या साईडला जे आहे ते स्कुबा डायव्हिंग वगैरे असतं. आता संध्याकाळची वेळ आहे, आम्हाला खूप लेट झाले त्याच्यामुळे. जसं की आता इथं बघतो आपण उंटाची रायडिंग आहे किंवा अशी गाड्यांवरती रायडिंग. त्याच्यानंतर ही एक आकाशातला कुठली रायडिंग आहे मला नाही माहीत त्याला काय बोलतात. ह्या भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पण रात्र झाले त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काय करता येत नाही. ठीक आहे, खूप छान आहे, सुंदर आहे आरेवारे बीच, जसं आपल्या स्वप्नील जोशी सरांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे. गाईज, आम्ही आत्ताच आरेवारे बीचची सफर केली. आमच्यात टोटल आम्ही 12 जण आहे. आता 12 जणांमधले फक्त 3च लोक आहे आम्ही इथे. माझ्यासोबत आपला प्रसन्न आहे आणि हा रोहित आहे. तर काय सांगाल, तुमचा एक्सपिरियन्स काय शेअर कराल? म्हणजे कसा वाटला तुम्हाला हा आरेवारे बीच? हा, मजा ना आली. मजा नाही आली. रोहित, तू काय बोलशील आरेवारे बीच संबंधित? बीच बघायला गेलं तर सर्व सेमच असतात. आपला अलिबाग बीच बोला किंवा पुन्हा नाशिक बीच बोला, त्यानंतर परत दुसरीकडे कुठे येतात सर्वकडे लोक असेच असतात, उलटा असतात, सर्व काही पण या असते. ठिकाणी नाही मॅनेजमेंट आहे ना चेंजिंग साठी काय आहे काय. हा, ती एक गोष्ट आहे, कदाचित असेल पण आम्हाला भेटली नाही. तर चेंजिंग रूम असायला हव्यात, भले तुम्ही पैसे घ्या पण असल्या पाहिजेत. आणि ही गोष्ट कुठेतरी आम्हाला खटकली, कारण त्याच्यामुळे आमचं पब्लिक जे आहे ते आमच्या सोबत आलं नाही. ना पार्किंग साठी काय आहे. आणि पार्किंगचा पण खूप मोठा इश्यू आहे. एक पर्यटन गाडी स्थळ निघेल आहे तेव्हा तर दुसरी तुम्हाला, गाडी मला वाटतं त्या जबाबदाऱ्या त्या गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे, तरी पण होईल एक दिवस, पण घडवलं पाहिजे आणि केलंच पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. आता वेळ झाली होती घरी जाऊन तंदुरी भाजण्याची. आता तुम्हाला जर या तंदुरीचा संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना पण दाखवा, म्हणजे त्यांना शेअर करा. आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर लवकरच भेटूया पुढच्या भागात. तुर्तास धन्यवाद.